दिलीप सोपल यांनी तातडीची पत्रकार परिषद काल घेतली होती. त्याला उत्तर अतितातडीच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाऊसाहेब आंदळकर यांनी आज दिले. सर्वांना माझा मानाचा जय महाराज. मित्रांनो, काल आपण पाहिलेला आहे माजी मंत्री उभाटा पक्षाचे उमेदवार या ठिकाणी दिलीपरावजी सोपल साहेब यांनी पत्रकार परिषद अति तातडीची घेतली. यापूर्वी अनेक लोकांवर, त्यांच्या समाजाच्या लोकांवर कारवाई झाल्या, परंतु त्यांना कधी अति तातडीची पत्रकार परिषद घ्यावी लागली नाही. परंतु कालची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर मला या ठिकाणी या थोर व्यक्तिमत्वाची कीव आली. ही व्यक्ती मी म्हणतो त्या पद्धतीनं कुणाचीही नाही, समाजाची नाही, जनतेची नाही आणि जवळच्या कार्यकर्त्याची सुद्धा नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी काल ज्या वेळेला पत्रकार परिषदेमध्ये जे व्यक्तिमत्व बसली होती, एक माननीय जाधव ॲडव्होकेट होते, अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे. दुसरं स्वतः साहेब होते आणि साहेबाच्या डाव्या बाजूला एक काँग्रेसचे नेते या ठिकाणी ॲडव्होकेट जीवनदत्त आरगडे होते. मला या ठिकाणी हसायला यायला लागलं. ज्या व्यक्तीमुळे नागेशांना अक्कलकोटेवर कारवाई झाली, ज्या व्यक्तीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली, ती व्यक्ती मांडीला मांडी लावून पत्रकार परिषद घेते, याचा मी निषेध करतो. विथ पुराव्यानं मी बोलतोय. या ठिकाणी हा जीवनदत्त आरगडे माझा कोर्टामधला माझा वकील आहे मुंबई हायकोर्टमध्ये. तो आणि आम्ही दोघांनी ज्या वेळेला राजाभाऊ राऊत यांच्या विरोधामध्ये जे काही पुरावे घेऊन आपण या ठिकाणी रिट पिटिशन केला किंवा ड्राफ्टिंग केली, ती सगळी ड्राफ्टिंग जीवनदत्त आरगडे यांनी स्वतः केलेली आहे. ते वकील माझे आहेत. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही राऊतावरती कारवाई काय असेल ती कारवाई तक्रारी करा. मी दिलीप सोपल, त्यांची सगळी फॅमिली आणि नागेश अक्कलकोटे आणि पुजारी सर यांच्यावरती मी कारवाई करतो. त्याचे पुरावे माझ्याकडे या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मुंबई हायकोर्टामध्ये हे जे रिट पिटिशन केलेलं आहे, हे सगळं रिट पिटिशन मी ज्याप्रमाणे कागद दाखवत होतो त्याप्रमाणे जीवनदत्त आरगडे यांनी नागेश अक्कलकोटे, त्यांची पत्नी, त्यानंतर या ठिकाणी त्यांच्याकडे काय मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं विवरण, नगरपालिका असो, प्रॉपर्टी असो, एनए प्लॉट्स असो, हे स्वतः जीवनदत्त आरगडे यांनी केलेलं आहे. या ठिकाणी हे सांबरे साहेबांकडे या ठिकाणी पिटिशन होतं. हे सगळे त्याच्या ऑर्डर्स या ठिकाणी आहेत. हे जीवनदत्त आरगडे यांनी रिट पिटिशन केलेलं, पुढं त्याचप्रमाणे त्यानं ईडीकडे केलं, सीबीआयकडे केलं, प्रत्येक विभागाकडे नागेशांना अक्कलकोटे, त्यांची फॅमिली, पत्नी, त्याचप्रमाणे आत्ताचे माजी आमदार दिलीप सोपल, त्यांच्या घरची सगळी फॅमिली यांच्या विरोधामध्ये यानं संपूर्ण एजन्सी ज्या आहेत, मग त्यामध्ये काल ज्यांनी चौकशी करून कारवाई केली त्याप्रमाणे या ठिकाणी जीवन आरगडे याच्या तक्रारी त्या ठिकाणी दाखल आहे. आणि हसण्यासारखी गोष्ट आहे, ज्या माणसामुळे गुन्हा दाखल झाला, ज्या माणसामुळे नागेश अण्णावरती आज ही वेळ आली, उद्या तुमच्यावर सुद्धा येणार आहे सोपल साहेब. ह्या जीवन आरगडेचे 3 स्टेटमेंट अँटी करप्शनला झाले, मला माहिती आहे. 3दा स्टेटमेंट घेतलेले आहेत, अण्णाच्या विरुद्ध घेतलेले आहेत, तुमच्या विरुद्ध सुद्धा घेतलेले आहेत. आणि त्याला तुम्ही मांडीवर बसून पत्रकार परिषद घेता, किती हास्यास्पद आहे. मी केला तर मी केलाच मान सांगणार, मी केला होता राऊतावरती केला. तसं आरगडे, तुम्हाला स्वतःला काहीतरी वाटलं पाहिजे. हा अस्तनीतला निकारा आहे. तुम्ही आमच्या जवळ बी होता, आमच्याकडे सुद्धा होता. आम्ही पोचला, काल सांगितलं त्या यांनी की 25-25 लाखाला आम्हाला यांनी केलेला आहे. अरे तुला वॉरंट निघालं, त्या जाधवला फसवलं म्हण, 3 लाख रुपये भाऊसाहेब आंबेडकर तुला भरायला दिले, त्याला सुद्धा ढसायला तू कमी केलेलं नाही. आणि यामध्ये मला आश्चर्य एवढं वाटतंय की जी व्यक्ती जो फिर्यादी थोडक्यात मूळ असतो, यामध्ये प्रॉब्लेम असा आहे सोपल साहेब,
या ठिकाणची जी इन्क्वायरी असते, अँटी करप्शनला इन्क्वायरीला पत्र आज दिलेलं नाही. तुम्ही जे म्हणता की आता निवडणूक आहे, निवडणुकीच्या तोंडावरती माझा मेन कोण कलाकार आहे, माझ्या कार्यकर्त्यावरती जाणून बुजून या ठिकाणी कारवाई केली, धाडांत खोटा आहे. कारण कारवाई सुरू कधी झालेली आहे, या ठिकाणी पत्र आहे अँटी करप्शनचं, पुण्याच्या सोलापूरच्या अँटी करप्शनचं 19/4/2014 एप्रिल महिन्यातलं पत्र सगळ्या सराफ असोसिएशनला, महसूलला, तहसीलदारला, नगरपालिकेला, नागेश अण्णाच्या बाबतीतली जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलची जी चौकशी आहे ती कधी सुरू झाली आहे? एप्रिल महिन्यामधलं हे पत्र सोलापूरचं आहे. सोलापूरला पत्र आलंय कुठून? पुण्यावरून. आणि पुण्याला पत्र कुठनं आलेलं आहे? ते मुंबई डीजी अँटी करप्शन वरून. हे जे कारवाई आहे ते या ठिकाणी आरगडे साहेबांनी जे काय कारवाई करायचा काय म्हणतात तक्रारी केल्या त्याच्यावरून या ठिकाणी ही कारवाई झाली. आता मी पोलीस खात्यामध्ये होतो, मीही ह्या कारवाईला सामोरं गेलेलो आहे. मी कुणामुळे माझ्यावर अँटी करप्शन झालं, माझ्या कुटुंबाला कुणी आरोपी केला? सोपल साहेब, हे पाप तुमचं आहे, हे पाप तुमचं आहे. आर पाटील असताना तुम्ही माझ्या आंधळकरावर कारवाई करायला लावली. त्या आधीचं उदाहरण सांगतो. तुम्ही लिंगायत समाजाचे सुद्धा नाहीये, समाजद्रोही आहात. कारण 85 साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तुम्ही 40,000ची ठेव इथं काय त्या बँकेमध्ये होती नगरपालिकेची, त्याचे व्याजासहित 25 लाख रुपये प्रभाताई झाडुके या माझ्या महिला आईला, माझ्या बहिणीला, माझ्या या ठिकाणी किती तो वसूल करण्याकरता त्रास दिला सगळ्या जगाने. त्याच्यात तिथं भाड्यानं राहिल्यासारखा पोटभाडे करू तू होता आणि त्यांच्या मागे तू त्यावेळेला लागला. हे उदाहरण बार्शीकर विसरलेलं नाही, मतदार विसरलेलं नाही. आता तुझ्याच पायाखाली वाळू घसरल्यामुळं त्या राऊतावरती कशाला आरोप करतो? राऊताने ह्यामध्ये काय केलेलं आहे? आमदाराचा काळे मात्र संबंध या आत्ताच्या केसमध्ये नाही आहे. कारण तुझ्या शेजारीच बसणारा जीवन आरगडे याची तक्रार आहे, रेकॉर्डवर आहे, कोर्टामध्ये आहे. हे विड्रॉल केलं म्हणजे काय झालं? हे जे पिटिशन आहे ह्यातल्या ज्या प्रॉपर्टीची माहिती दिली, मी जशी दिली होती राऊताची, ती प्रॉपर्टीची माहिती नागेश अण्णाची त्या आरगडेनं दिलेली आहे. मग त्यावरून कारवाई 1 वर्षापासून ही चौकशी चालू आहे. अँटी करप्शनचा प्रोसिजर असं असतंय, तक्रार आल्यानंतर डीजी अँटी करप्शन ते एसपी अँटी करप्शनला पाठवतात पुण्याला. पुण्याला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी गोपनीय चौकशी केली जाते. पहिल्यांदा 60 दिवस त्यासाठी असतात. गोपनीय चौकशी केल्यानंतर ते उघड कुणाला पत्र देत नाहीत. तोपर्यंत ते माहिती घेतात स्वतः की बाबा ह्याची प्रॉपर्टी कुठं आहे, कुठं मंगल कार्यालय आहे, कुठं काय बंगला बांधला, कुठल्या गाड्या आहेत, घोड्या आहेत, ह्याची माहिती घेतात. जर त्यांना वाटलं की ह्यामध्ये तथ्य आहे तर ती ओपन चौकशीला त्या ठिकाणी पाठवलं जातं. ज्याप्रमाणे पुन्हा हे उघड चौकशी ह्यात डायरेक्ट म्हटलेल्या अन्नाची उघड चौकशीसाठी पत्र सगळ्या विभागाला दिली जातात आणि त्यांच्याकडून माहिती घेतली जाते. त्याप्रमाणे तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जातं व्हॅल्युएटर कडून आणि तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं की मलाही समजा की तुमच्याकडे ही प्रॉपर्टी आली कशी, तुमचा काय म्हणता इन्कम ऑफ सोर्स काय, तुमच्याकडे पगार किती आहे, तुमच्या शेतीचं उत्पन्न काय आहे, तुमच्या कशाचं काय उत्पन्न आहे, या सगळ्याचं अँटी इन्कम टॅक्सला दिलेल्या प्रूफचा ह्याच्याशी संबंध नसतो. हा पैसा कुठनं आला, तू टॅक्स भरला किंवा काय भरला हा विषय नसतो. हा पैसा तुला पगार किती आहे, तुझं मानधन किती आहे, तुझ्या मंडळीचं मानधन कुणाचंही, ही तक्रार या ठिकाणी केल्या गेल्यानंतर ही कारवाई झालेली आहे. यामध्ये जनतेचं सिंपती मिळवण्यासाठी मतदान आपल्याकडे वळावं म्हणून राऊतावरती आरोप करताय. सोपल हा दादांत खोटा आहे. ही कारवाई वर्षापासून चाललेली आहे. त्याचा कावळा बसायला फांदे तुटायला जी म्हणतो त्या पद्धतीने हे घडलेलं आहे. तुम्ही सुद्धा भाऊसाहेब आंदळकर ज्या वेळेला पोलीस इन्स्पेक्टर होता त्यावेळेला तुम्ही मला नोकरी करू दिली नाही. त्यावेळेला आर पाटलाकडून माझी अँटी करप्शन इन्क्वायरी क्लोज, आता पेपर माझ्याकडे आहे सगळं, अँटी करप्शन इन्क्वायरी माझी क्लोज झाली होती. डीजी अँटी करप्शननं मला क्लीन चिट दिली होती 2009 साली. त्यानंतर त्याचा माता थडकला. त्यानंतर त्यानं या ठिकाणी परत एक निनावी अर्ज घेतला. त्या अर्जावर भाऊसाहेब आंदळकरांची चौकशी का करायला लावली तर माझे काही मेहुणे इथं मातब्बर त्यांच्या बरोबर होते. मी पोलीस खात्यातला इन्स्पेक्टर होतो. त्याला असं वाटलं असेल ह्याच्याकडे काय भरपूर काय पैसा असेल. तो बाहेर आल्यानंतर इथं मला हा काळ ठरणार आहे, राजकारणाला मला दुश्मन ठरणार आहे. म्हणून दिलीप चोपाल यांनी त्या ठिकाणी माझ्यावरती पुन्हा या ठिकाणी अँटी करप्शनची कारवाई करायला भाग पाडलं.
त्या ठिकाणी एक अधिकारी होते आपल्या तालुक्यातले, आम्ही रेकॉर्डवरती आहे, मी तक्रारी दिल्या की बाबा हा तालुक्यातला अधिकारी आहे, याच्याकडे इन्क्वायरी देऊ नका ठोंगे पाटलाकडे. त्यावेळी सुद्धा ह्यानं दबावापोटी रिटायर होणाऱ्या अधिकाऱ्याकडे तक्रार दिली आणि त्यांनी खोटा गुन्हा दाखल कधी केला माहितीये? आर पाटील उपळाई रोडला आला होता, होम गृहमंत्री होते ते ह्याचे राज्याचे. त्यावेळेला या ठिकाणी माझ्यावरती आर पाटलानं भाषण केलं. आज जसं तुम्ही म्हणताय आगळगावच्या सभेत राऊत कसे बोलले, अहो ती माहिती मिळत असते ना. तुमच्या जवळ असणारी शेजाऱ्याला घेऊन बसता, तो तुमचा काय कर्जनकार आहे आणि त्या राऊताला काय माहिती मिळली, काय बोलला असेल. परंतु आर पाटलानं गृहमंत्री जबाबदार व्यक्तिमत्व असताना तुम्ही त्यावेळेला या ठिकाणी माझ्यावर भाषण केलं, ते रेकॉर्डवरचं मी टाकतो आज उद्या. त्यावेळेला म्हणले की त्या इन्स्पेक्टरचं मी मार्केट कमिटीला उमेदवार उभा केले होते. तुम्हाला माहिती आहे मार्केट कमिटी संदर्भामध्ये काय झालं. त्या ठिकाणी निवडणूक बाजार समितीची 2011 लागली, त्यावेळेला मी उमेदवार उभा केले. त्यांचे आज सुधीर भाऊ बरोबर माझं त्यांचं काय झालं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्या पद्धतीनं या ठिकाणी याने माझ्यावरती कारवाई करायचा प्रयत्न केला. या ठिकाणी ह्याचे वसंत डावकरे साहेबांचं मॅटर यामध्ये काढी करायचा प्रयत्न स्वप्नाने केला. या ठिकाणी मॅट कोर्ट तुम्हाला माहिती आहे, कोर्ट माझ्या बाजून निकाल देत आहे. मला 3दा सस्पेंड केलं जात आहे, 7दा बदल्या केल्या जातात स्वप्नाच्या सांगण्यावरून. त्यावेळेला प्रत्येक वेळेला मॅट कोर्ट या ठिकाणी ही करत आहे. त्यावेळेला मॅट कोर्टाला मांदत चाललंय असं स्वप्न म्हणाले. कोर्टाला मांदत चाललंय आंधळकरच्या बाजूने ही निकाल देताना. मॅट कोर्टावरती कुऱ्हाड. मॅट कोर्ट हे तुमच्या माझ्या जे नोकरदार आहेत त्यांना न्याय देणारं कोर्ट आहे. ते न्याय देत होतं, मला सस्पेन्शनला स्टे देत होतं, माझ्या बदलीला स्टे देत होता. त्यावेळेला सोपल साहेब नंगा नाच तुम्ही त्यावेळेला केला आणि त्यावेळेला तुम्ही आज बघितलं असेल तुम्ही सभापती आज घोषणा करणार, आंधळकरावर काय कारवाई करणार. किती धारेवर बंड. माणसाने का आत्महत्या करायची होते का? भाऊसाहेब आंधळकर हे 16 बार्शीचं काय रक्त भगवंताचं रत्न आहे, तुला घाबरणार कधीच नव्हतं. परंतु तू अति ही केलंच आणि त्याच्या बायका पोरा सहित त्यावेळेला तुला काही वाटलं नाही, तवा वाटलं नाही आंधळकर बद्दल आपण पत्रकार परिषद घ्यावी अति तातडीची का शीघ्र तातडीची, तुला वाटलं नाही त्यावेळेला? तुझा मी नातेवाईक जवळचा बी होतो ना. परंतु ह्यानंच केलेलं आहे ना. मला संपवायचं काम ह्याने करायचा प्रयत्न केला. जे केलं काय म्हणतात जे माणूस करतो, जे पेरतो तेच तुझ्या नशिबाला येणार आहे. ते तुझ्या नशिबाला आता आले. आज या ठिकाणी राऊताचा कुठलाही संबंध नाही. सगळ्या मतदाराला माझी हात जोडून विनंती आहे, राऊताचा संदर्भ नाही. जीवन आरगडेने हे तक्रार केलेली आहे. जीवन आरगडेचे स्टेटमेंट झालेले आहेत, अँटी करप्शनला ते चौकशी झालेली आहे. वर्षापासून ही चौकशी चालू आहे. आता त्यांना जे काय किती करोड त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मिळाले म्हणून त्यांनी ती कारवाई या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्या कारवाईमध्ये आज निवडणूक आहे, गुन्हा दाखल करायचा नाही, उद्या अमका आहे, हा सण आहे, गुन्हा दाखल करायचा नाही, असं पोलीस खात्यात चालत नाही. इन्क्वायरीचं आउटपुट निघालं की ते ठोका देतात. त्या पद्धतीने त्यांनी कारवाई केलेली आहे. सोपल साहेब आज हे विनंती अजून करतो मी या ठिकाणी तुमच्याबद्दल आम्हाला काय म्हणतात त्याला पूर्वी काहीतरी वाटत होतं, पण तुम्ही ज्या वेळेपासून पोलीस खात्यात आम्हाला त्रास दिला, माझं कुटुंब उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, तेव्हापासून मी या ठिकाणी सावध झालेलो आहे. आता सुद्धा तुम्हाला जो शेजारी बसतो हा जीवन आरगडे याची तक्रार अँटी करप्शनला तुमच्या कुटुंबाविरुद्ध पेंडिंग आहे. 3 स्टेटमेंट त्याचे झालेले आहेत, ते नाही म्हणावा आणि त्याला घेऊन बसता तुम्ही पत्रकार परिषदेला आणि त्या राऊताला दोष देता. उद्या इलेक्शन मतदानाच्या आधी तुमच्या घरावर कारवाई झाली तर तुम्ही असंच म्हणणार, कारण हा लटकती तलवार आहे तुमच्यावर सुद्धा. कारण तुमच्या 4 FIR तुमच्यावर झालेल्या 420चे गुन्हे अमक तमक जे आहे हे सगळं गोळा करून जीवन आरगडेंनी तुमच्या विरुद्ध हे पिटिशन केलेलं होतं. त्या पिटिशन मध्येच नागेश अक्कलकोटे सोपल सुद्धा सगळंच आहे. हे पिटिशन त्याने विड्रॉल केलं असलं तरी त्या एजन्सीला त्यांनी जी तक्रारी पाठवलेल्या आहेत त्या अजूनही पेंडिंग आहे. त्यामुळं यावर कारवाई कधी होईल? या अँटी करप्शन पुणे सोलापूरला आरगडेचे 3 स्टेटमेंट झालेले आहेत आणि ते स्टेटमेंट दिल्यानंतर आता कधी कारवाई सोपल साहेब तुमच्यावर सुद्धा नागेश सारखी होईल हे सांगता येत नाही. तुम्ही खात्री करा, मी खोटं बोलत असेल तर. त्या आरगडेला दुसरा काही धंदाच नव्हता. त्यानं त्या आनंद यादवचं त्या गायकवाड बरोबर पेटवायचं, त्याची पिन काढायची, ह्याच्यात घालायची,
त्याची काढायची, त्या आंधळकरला ही करायची आणि ब्लॅकमेल करायचा, पैसा घ्यायचा. कशावर बी अरे वकील माणूस आहेस तू, तुझं त्या टेपवर टेप करत बसतो. व्हॉट्सअप कॉलिंग आलं की दुसऱ्या कॉलला ही करत बसतो. आणि तोच लगी माझ्या म्हणजे मी काय बोललो की त्या राजा गायकवाडला पाठव, राजा गायकवाड पाडला की त्या स्वप्नाला पाठव, स्वप्नाला पाठव, राऊताला पाठव. अरे धंदा मांडला तू या ठिकाणी. आणि तू सांगतो मला, तू बसतो, तुला लाज वाटली पाहिजे पत्रकार परिषदेला जायला. तू सांग, तू ढाईमन सांग की तू कारवाई केलेली नाही, तू अर्ज केलेला नाही म्हणून. तुझ्या अर्जावरच आज अण्णावर गुन्हा दाखल आहे आणि तुझ्या अर्जावरच स्वप्नावरती उद्या होणारी कारवाई सुद्धा जीवन आघाडीच्या अर्जावरती होणार आहे. पिटिशन विड्रॉल केलं म्हणजे सगळं संपलं असं नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि कालची जी कारवाई आहे ही कारवाई कायदेशीरपणे इथं प्रूफ मी दाखवलेले आहेत. हे वर्षभर झालं अण्णाची चौकशी चालू आहे, सोपल साहेबांची सुद्धा चालू आहे. त्याच्यात 3-3, 4-4 स्टेटमेंट जीवन आघाडीचे कुंभार साहेबांकडे, त्या अँटी करप्शन डीवायएसपीकडे झालेले आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी तुम्ही कुणाचेही नाही, हा कारवाईचा फार्स, यामध्ये काडी मात्र संबंध राजेंद्र राऊत यांचा नाही. मतदारांनी हे ध्यानात ठेवावं. त्याच्यात पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून ही पत्रकार परिषद घेत आहे आणि काय पण सांगताय, ह्याला काही तथ्य नाही. मी आता सगळे पुरावे तुम्हाला दाखवलेले आहेत. त्या पद्धतीनं अँटी करप्शनचं काम चालतं आणि अशीच कारवाई उद्या इलेक्शनच्या आधी होईल, इलेक्शनच्या नंतर होईल, ही स्वप्नावर सुद्धा होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचा फिर्यादी जीवन आरगडे आहे. स्टेटमेंट झालेले आहेत अँटी करप्शनला आणि त्यानं या ठिकाणी उत्तर द्यावं, हे नाहीच पण सांगावं त्यानं, आमचं म्हणणं आहे. आणि मागं सांगतो, साहेबांनी असं करायला नको होतं, साहेबांनी शांत राहायला पाहिजे होतं. शांत राहायचा काय संबंध आहे? सदरक्षण आहे, खंडनिग्रहण आहे. सज्जनाचं रक्षण, दुर्जनाचा विनाश करणं माझं काम आहे, मग तो कुणी असो या ठिकाणी. आणि तू काय करस ते करून घे, बघू आता. आज हे तू सांग जीवन आरगडे, राऊता विरुद्धच जे ही केली होती इन्क्वायरी, ती क्लोज होऊन आत्ताच भयाला म्हणलं, परंतु आत्ता रेकॉर्डवर माझ्याकडे आता पत्र नाही. राऊताची 700 कोटीची इन्क्वायरी क्लोज झालेली आहे, तरी सुद्धा त्याच्या अगेन्स्ट भाऊसाहेब आंदळकर आजही कोर्टात आहे. आज पिटिशन हाच वकील आहे जीवन आरगडे. त्याला विचारा की पिटिशन तुझं पेंडिंग आहे का नाही माझं. मग बेईमानी कोण कोणाशी करताय, कोण कोणाची हात मिळवणी करताय, कोण कोणाचं काय त्याला. आणि ह्याच जीवन आरगडेनं ज्या वेळेला ह्या अण्णाला विचारा, तुम्ही त्या पुजारी ह्याला विचारा, त्या दोघांनाही बोलून सांगितलं होतं की जीवन आरगडेनं तक्रार केलेली आहे, त्याचे जबाब झालेले आहेत, तुमच्यावर कारवाई होईल. यामध्ये तो डिमांड करतोय, डिमांड पैशाची. ते तुम्ही बघा, मला माहित नाही काय आहे ते. तुमचं अण्णा म्हणले झालं, त्याला काय करायचं ती करू द्या, विचारा अण्णाला. मी बोलवलं होतं पुजारीला, त्याला मी सांगितलं होतं की आरगडे पैसे मागतोय ती तक्रार मागे घ्यायला. त्यावेळेला अण्णांनी सांगितलं काय व्हायचं ते उद्या, माझी मी फेस करतोय. त्यानंतर ही कारवाई झालेली आहे. अशा काय म्हणतात याला, चरित्रहीन माणसं आहे ती. आज आमचं काय तो सगळं फक्त ऑडिओ कार्ड, व्हिडिओ कार्ड, टीडीओ कार्ड, काय नुसतं हे धंदाच नाही त्यांना. अरे पर्सनल माणसाच्या आयुष्यामध्ये काय असायचं ते असतंय. तुझं आता बोलू नको, मला बोलायला लावू नको, परंतु कुणाचंही आम्हाला त्याच देणं घेणं नाही. आणि काय म्हणतात त्याला, जो माणूस या ठिकाणी जो कुणाचाच नाही, अशी व्यक्ती फक्त पैशासाठी मुंबईत नाही ते यायचं, इलेक्शनच्या टायमात यायचं, चकाचक काहीतरी बोलायचं, कुठंतरी काय करायचं आणि जायचं. पण खरा कर्दन काल तुमच्या अस्तनीतला निकारा. सोपाल साहेब तुमच्या बाजूला घेऊन बसलेला आरगड्याला विचारा की ही कारवाई, ही तक्रार तू केलेली आहे का नाही. माझ्याकडे त्याची कॉपी आहे, कॉपी पत्रकाराला पाहिजे ते याच्या गट्ट्याची कॉपी काढून देतो. कुणी केली तक्रार, कुणामुळे गुन्हा दाखल झाला, राऊताचा काय संबंध. हा तुझाच पिलावळ आहे. तू डोक्यावर घेतलेली, मांडीवर घेतलेली, त्यांनी तुमच्यावर कारवाई करायला लावलेल्या आहे. तुमच्यापाशी येऊन बसते. तुम्हाला काय वाटलं पाहिजे. अजून मी सांगतो, मला काय वाटत नाही. मी माझा मोबाईल चालू आहे, मी आता बाकी बोलत नाही. मी ज्याला कल्पना द्यायची होती त्या व्यक्तीला कल्पना दिलेली आहे की हे कोण करताय, कुणी केलंय, त्याच्या प्रूफ विथ प्रूफ. तरी सुद्धा तुम्ही मांडीवर त्या माणसाला. कारण मला काय वाटतं, एक तर नागेशला संपवायचा कोणाचा तरी कट असावा. 100% नागेश वाढत चाललेला आहे. उद्याच्या आमदारकीचा तो दावेदार होऊ शकतो. मन त्याला संपवायचा विचार कुणी केलाय का, कोणत्या नेत्यांनी केलाय का, मला म्हणायचं नाही. कुणी काय बघा, तुम्ही त्याचा शोध घ्या. आणि ह्या जीवनाला काय नागेच्या जागेवर बसायचंय का, ती घेत नसतो, तो विषय नाही आहे. कारण या ठिकाणी ते
बाकीचं आणि तू पत्रकार परिषद घे, तुला काय उत्तर द्यायचं ते मी देतो. जीवन तू फक्त एवढं सांग, स्मरून तुझ्या आई वडिलांचे चरण स्पर्श करून सांग की ही तक्रार मी केलेली नाही, ज्यावर कारवाई झाली ती तक्रार तू केलेली नाही, एवढंच तू सांगायचं. अजून काय विचार बघा, यामध्ये जे तथ्य आहे सत्य आहे मी ते सांगितलंय. आता उद्या सोपल साहेब आणि त्यांच्या फॅमिलीवर कारवाई, ह्याच्याच पिटिशनमुळे विड्रॉल पिटिशन केलं असलं तरी याच्या कॉपीज सगळ्या डिपार्टमेंटला गेलेल्या आहेत. अँटी करप्शन सूट चौकशी करताय. 3 जबाब त्या आरगडीत झालेत मला, कारण दोस्त माझा होता माझं सगळं ती सांगत होतं मला, त्याचे जबाब झालेत. तर साहेब या ठिकाणी तुमच्यावर उद्या नागेश सारखा जर गुन्हा दाखल झाला तर मात्र वेळ गेलेली असेल निघून, एवढं मात्र लक्षात ठेवा. एवढंच सांगतो. काल दिलीप सोपल सांगितले की मी जेव्हा आमदार होतो, सत्तेत होतो, तेव्हा मी अशा प्रकारच्या कारवाया कधीच कुणावर केल्या नाहीत, आम्ही कधीच कुणाला त्रास दिला नाही असं त्यांचं म्हणणं आलं. पण आज तुम्ही आरोप करताय की त्यांनीच मला संपवलं, त्यांनीच मला त्रास दिला. आरोप करत नाही मी, वेदप्रोप आहे. त्यालाच विचारा, त्याच सगळं रेकॉर्डवर आहे. अरे कोर्ट बंद करायला निघालेला आहे, तिची पावर एवढी होती. कोर्ट बंद करतो म्हणला, मॅट कोर्ट बंद करतो म्हणतो, मॅटवर कुराड बिराड हे काय आहे. आणि इथं ह्याला इथं मॅट कोर्ट बंद करतो म्हणतो, आंधळकरची कारवाई म्हणतो, या ठिकाणचं मॅट कोर्टावर खुराड म्हणतो. हे मला न्याय देत आहे कोर्ट म्हणून कोर्ट बंद करता इथपर्यंत ताकद गेली होती त्याची. आणि त्या अधिकाऱ्याला तू बदलून आणला का नाही सांग. रिटायर्ड होता नाही तर कोणी आणला त्याला, मी तक्रार केली असताना. हे नियतीचा खेळ आहे, गोल चक्र आहे, फिरून तुमच्याकडे येणार, फिरून तुमच्याकडे येणार. तू जे केलंय ते तुला भोगावं लागणार. त्या पद्धतीनं सोपल तू कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ आहे मी म्हटलं त्या पद्धतीनं आहे. राजाभाऊ राऊत या निष्कळंक आहे, त्याचा ह्या कारवाईशी कुठलाही संबंध नाही, त्याच्या कुठल्या दबावाचा प्रश्न नाही. यंत्रणा त्याच्या दबावाखाली राहते असं सांगतंय. अरे तू काय करत होता, यंत्रणा कशी ती दबावाखाली राहते, तू काय केलं. होम गृहमंत्री तो उपळाई रोडला येतो, नांदळकरला मार्केट यार्डला उभा केलं म्हणून 2011ला माझ्यावर भाषण करतो. माझ्यावर मे मध्ये कारवाई होती, मला अटक होती, माझ्या इथेही रेड होती रात्री 2 आणि 3ला. तेव्हा काय वाटलं नाही तुला पत्रकार परिषद घ्यावी, कारण करता धरता तूच होता. काल पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं की हे फक्त राजकारण चालू आहे, इलेक्शन चालू आहे ह्या पोटी केलेलं आहे. परंतु तुम्हाला असं वाटतं का ही कारवाई अटळ आहे? कारवाई अटळ आहे, अटळ होती आणि यामध्ये कारवाई शेवटपर्यंत केली जाणार. मी सांगितलंय ही कारवाई राजकारणाची असती तर या ठिकाणी हे पत्र आहे अँटी करप्शनचं सराफ असोसिएशनला आलेलं, बार्शीच्या सराफ असोसिएशनला कधी आलाय 19/4/2024 की काय त्यांचे पॅन कार्ड सहित आलाय नागेश अण्णाच्या आणि त्यांच्या सौभाग्यवतीच्या की या व्यक्तीनं किती माल तुमच्याकडे खरेदी केला, किती सोनं खरेदी केलं, जी माहिती गोळा केली जाते. मग ही जर एप्रिल महिन्यातला असेल तर कारवाई आता काय म्हणतात इलेक्शनचे काय संबंध आला. आणि ह्याच्या पूर्वीचे अर्ज आहेत त्याचे आरगडेचे, ह्याच्या पूर्वीचे डीजी कडून ते पुण्याला आले, पुण्याचं पत्र हिथं आलं आणि सोलापूरचं पत्र 19/4 आहे एप्रिलचं. म्हणजे वर्ष होऊन गेलं ही कारवाई चालू आहे. आणि आता त्याच्यामधनं आउटपुट त्यांना म्हणजे ह्यांनी गुन्हा केला आहे असं सकृतदर्शिनी जेव्हा त्या एजन्सीला वाटतं त्यानंतर पोलीस फिर्यादी होतो आणि तक्रार दाखल केली जाते. त्या पद्धतीने दाखल केली. आता तुम्ही म्हणलात की तक्रार दाखल करणारच त्यांच्या शेजारी जाऊन बसलेला आहे, तसं तुम्ही सुद्धा आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत आज आहेतच ना, आणि तुम्हीच तक्रार केलेली आहे त्यांच्या विरोधात. मी तक्रार केली तर वाघासारखं सांगितलं मी केले. ज्या वेळेला तुम्ही पाहिलंय हात जीवन आरगडे या ठिकाणी आपण कागद मांडून बसलो तेव्हा एवढं मोठं गटोडं घेऊन 2 व्हीलरवर आला होता, हे तुम्ही साक्षीदार आहात. त्यावेळेला त्यांनी स्वतः सांगितलं होतं की राऊताविरुद्ध ह्यांनी केलंय आणि सोपल आणि नागेशांना अक्कलकोटेवर मी केलेलं आहे म्हणून. हे कबुली तुमच्या समोर दिलेली आहे. आणि तुम्ही जे सांगता आता की मी समजा राजेंद्र काय म्हणतात राऊतांबरोबर आहे, तर राऊताला क्लीन चिट दिली गेलेली आहे. माझ्या इन्क्वायरीमध्ये माझ्या तक्रारीमध्ये तथ्य नाही म्हणून मला पत्र आता तेच भैयाला सांगितलं तथ्य नाही मला केलंय. त्या पत्रावर सुद्धा मी शांत राहिलो नाही. मी हायकोर्टमध्ये हा जीवन आरगडे वकील आहे, मी कोर्टामध्ये गेलेला पिटिशन नंबर देतो, ते पेंडिंग अजूनही आहे. याचा अर्थ माझ्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, इलेक्शन वेगळा, माझ्या तक्रारी वेगळ्या आणि माझे काय म्हणतात सामाजिक प्रश्न वेगळे. अशा पद्धतीनं या ठिकाणी कारवाई झाली आणि जे केलं ते केलं म्हणणं. तुला एकच सांगायचंय, तू तक्रार केलेली आहे का नाही, तुझ्या तक्रारीवरून ही कारवाई झाली का नाही. हे काय ते हे सगळं हा सूर्य हा जयद्रथ आहे, यामध्ये अडचण काय. आणि तू आता पिना घालायच्या बंद कर, ह्याचं पेटवायचं, त्याचं जाळायचं, त्याचं काय करायचं.
बार्शीतली अशांतता जी आहे ती केवळ जीवन आरगडेमुळे आहे. मुंबईमध्ये आहे तो बरं, तो काड्या करणं, त्याची पिन घालणं. तुम्ही बोलला की तुमचं टेप केलं, त्याच्या विरुद्ध बोललं की त्याला पाठवते, त्याचं पाठवलं की त्याला पाठवते, त्याचं घेतलं की ह्याला पाठवते. असं करून आग लावून पेटवून आपली कशी रोटी शिजवून घेता येईल त्या पद्धतीनं करताय. गायकवाडाचं माझं काय पेटलं, ह्याचं काय माझं पेटलं, स्वप्नाचं माझं काय झालं, राऊताचं काय झालं, हे सगळं त्या ठिकाणी एकाच आज हे काय वीर मी मर्दपणे सांगतो. जीवन आरगडेनं ज्या वेळेला बँकेचं प्रकरण आलं, थैथयाट कोर्टापुढे करून मला स्टे मिळवून दिला, पण त्याची फी दिली मी, वकील आहे माझा, ते मान्यच करतो. मला त्यावेळेला एक पहिला स्टे त्यांनी दिला, काही दिला असेल, पण इतकं फसवणं बी गेलंय की असला काउन्सिल नेमायचा आहे, सिनियर काउन्सिल नेमायचा आहे, ते अमकाच नेमायचं आहे, झोप ऑन रेकॉर्ड इकडे पाठवा, तिकडे पाठवा, तिकडे पाठवा. अरे किती लुटायचं असतंय. तुम्ही आता सांगितलं की नागेश अण्णाला कोणीतरी संपवण्याचा प्रयत्न करते, मग ते त्यांच्यातलेच आहेत का ते बाहेरचे आहेत काय असू शकतंय. तो शोध तुम्ही घ्यायचा. आता पत्रकारांची भूमिका काय, सगळं सांगितलं तुम्ही काय करणार, तुम्ही शोध घ्यायचा. सर, आपण पोलीस इन्स्पेक्टर होता बरेच दिवस. आता सोपल साहेब देखील म्हणतात किंवा राजभाऊ पण म्हणतात की पोलीस यंत्रणेला ज्यावेळेस एखादी सत्ता येते त्यावेळेस पोलीस यंत्रणेवर दबाव येतो असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही पण त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. काही दबावाखाली काम करावं लागतं तुम्हाला? माणूस आहे तिथं अपवाद आहे. काही लोक तसे दबावाला बळी पडत असतील, पण आमच्यासारख्याचं बघितलं आत्ताच दाखवलं मी. आज काय वसंत स्वर्गीय आहेत त्यांच्यावर टीका मी करत नाही, परंतु त्यावेळेला मला जेव्हा दबाव आला तेव्हा ऐकलं नाही म्हणून तर कारवाई झाल्या. न भेणारे आहेत अधिकारी, कायद्याच्या पुढे सगळे समान आहेत. इथं कायदा कुणाचा आहे? आज महाराष्ट्र पोलीस दल नंबर 1ला आहे. हे माझ्या पोलीस दलाचा मला स्वाभिमान अभिमान गर्व आहे. माझा पोलीस कोणालाही भेट नाही. आता सुद्धा सगळे अधिकारी आणि माझे जिल्हा अधीक्षक आणि डीवायएसपी PI सगळे योग्य तऱ्हेनं काम करतात. आता तुमचा माणूस काय भानगडी करणार, तुम्ही त्याला वाचवा म्हणणार, तसं कसं वाचणार? असं नाही वाचत. त्यामुळं ज्याचं काम होत नाही, आता तिथं काय होतं, महसूलला जमीन खरेदी विक्री करायची, विकणारा बी खुश आणि घेणारा बी खुश. तसं पोलिसांना नाही. मी तक्रार करायला गेलो, मला याने मारलं म्हणून, तर त्याच्यावर कारवाई केली तर मी खुश, नाही केली तर तो म्हणजे ह्या पद्धतीने एक माणूस नेहमी नाखुश असतो पोलीसकडे.